पहिल्याच पावसात मुंबईची कशी तुंबई झाली आहे हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो। मी कुठल्या वॉटर पार्कमध्ये किंवा कुठल्या नदीमध्ये उभा नाही आहे, तर मी सध्या मुंबईतल्या सायन्स सर्कल ह्या परिसरात उभा आहे आणि गुडघ्याच्या वरपर्यंत या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मुंबईतल्या लो लाईंग एरियाजपैकी हा एक एरिया आहे आणि ही इकडच्या रहिवाशांसाठी मुंबईकरांसाठी काही नवीन बाब नाही आहे। खरं तर प्रत्येक पावसाळ्यात अशीच परिस्थिती पाहायला मिळते, परंतु यंदाचं वैशिष्ट्य हे आहे की मे महिना ज्या महिन्यामध्ये कडाक्याचा उन्हाळा असतो त्या उन्हाळ्यामध्येच आपल्याला मान्सून दाखल झाल्याचं कळते। 35 वर्षातून पुन्हा एकदा अशी स्थिती आलेली आहे की मे महिन्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आणि ठिकठिकाणी मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। कुलाबामध्ये जवळपास एका तासात 104 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे दक्षिण मुंबई असेल, पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, सगळीकडे अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। मुंबई एका वॉटर पार्कमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय कशा पद्धतीनं टॅक्सी ड्रायव्हर असतील, इथे काही ट्रक्स आहेत, टेम्पोज आहेत, काही बसेस आहेत, त्या सुद्धा ठप्प पडलेल्या आहेत। काही मुंबईकर जे या ठिकाणी ह्या पाण्यातनं, ह्या साचलेल्या पाण्यातनं रस्ता काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये मुंबईकरांना कायमच पावसाळ्याला सामोरं जावं लागतं, त्रासाला सामोरं जावं लागतं आणि याची जणू काही त्यांना एक प्रकारे आता सवय झालेली आहे। कुठून येते आपण? आगे से पैदल आ रहे हैं। किधर से? कितना घंटा? आधा घंटा लगा मेरे को। आधा घंटा लगा। हाँ। अच्छा, किधर से आ रहे हैं? यहाँ से मैं सही से आ रहा हूँ। नहीं बोलते 10 मिनट हो गया मुझे। हाँ। चल के आके घुटने से ऊपर पानी है, पानी का कुछ आप संभव कहाँ नहीं से आ है। रही है? सायन हॉस्पिटल। कितना टाइम चल रही है? कहाँ से आ रहे हैं भाई? कुर्ला से आ रहे, कुर्ला से कुर्ला से। कितना समय हो गया चल हो रहे गया हैं? 10 मिनट हो गया चल के हम लोग आते हुए। अच्छा, तो अभी आगे कहाँ एमआउट जा रहे, एमआउट हाँ? एमआउट गाड़ी वाड़ी सब बंद है। गाड़ी उड़ी सब बंद है, पानी ट्रेन का इतना क्या लगा। हाल है? ट्रेन का भी बंद है, हम लोग पैदल चल रहे, कुर्ला से आ रहे पैदल चल के। कहाँ क्यों जा रहे हो आप? अरे हम आटूंगा जा रहे हैं, काम के लिए जा रहे अच्छा, आप कहाँ जा रहे हो? विरार से। हाँ, विरार में भी पूरा पानी नहीं है, यहाँ पे भी पूरा पानी है खाली। कितना समय से चल रहे हैं आप? मेरे को हो गया आधा घंटा। साइन गया था कहाँ तक जाओगे? विरार जाने का भी। अच्छा। ये साइन में आया था दवा लेने के लिए। मेरे को हफ्ते में एक बार आना पड़ता है दवा लेने के लिए। देखो अभी इतना पानी भरा है, कैसा चलेगा ये सब, क्या होएगा ये पता नहीं। कौन एडमिट है? मेरा दवा लेने के लिए आया है। मेरा तबीयत ठीक नहीं रहता है ना, उसका महीने में एक बार दवा लेना पड़ता है। तर आपण बघू शकतो मुंबईकर चाकरमानी जो कामासाठी घरातनं निघालेला आहे, आपल्या वैयक्तिक कामांसाठी निघालेला आहे, त्यांना किती त्रास सहन करावा लागतोय। मुंबई ठिकठिकाणी अशा पद्धतीने बाईक ज्या आहेत या आपल्याला पाण्यात वाहताना दिसत आहेत। फक्त या ठिकाणी प्रवासातच त्रास सहन करावा लागत नाहीये, तर आर्थिक नुकसान सुद्धा सामान्य मुंबईकरांना सोसावं लागतंय। काहींच्या घरात पाणी घुसले, हॉस्पिटल्समध्ये पाणी घुसलेलं आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये दरवर्षी दावे केले जातात, वेगवेगळ्या ठिकाणी पंप बसवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पाणी सक्शन करून आपण बाहेर काढू असं सांगितलं जातं। पण ज्या वेळेस मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेस मात्र मुंबईकरांच्या मदतीला स्वतः मुंबईकरच असतात, इतर कोणीही नसतं। याचं ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी या दृश्यांद्वारे पाहू शकतो। कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक।